हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत असणार आहात. आजचा जो ब्लॉग आहे ना, आज थोडासा वेगळा आहे. कारण आज माझ्या लेकीसाठी मी काहीतरी खास बनवणार आहे. का माहिती आहे? कारण तुम्हाला मी अगोदर पण 2-3 वेळा सांगितलंय की तिची तब्येत बरी नाही. आम्ही गावावरून जाऊन आलो, पण तिची तब्येत अजूनही जरा बरीच नाही. त्यामुळे म्हटलं बाहेरचं काही तिला खायला दिल्यापेक्षा सकाळचा नाश्ता किंवा नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी असं भूक लागली म्हणून तिला थोडंसं काहीतरी बनवून ठेवते असा विचार चालू आहे माझा. तर बघू तिच्यासाठी काहीतरी मी मस्तपैकी बनवते, जे हेल्दी पण असेल आणि तिचं पोट पण भरेल, तिच्या अंगाला पण लागेल. आणि हे बघा आमचं पेशंट जस्ट अंघोळ करून आले. चल, हाय गाईज. आमचं पेशंट आहे सध्या मोबाईलमध्ये. काय चालू आहे माहितीये? आमचं सध्या चालू आहे कॉलेज सर्चिंग करणं चालू आहे. फॉर्म बिम भरणं चालू आहे. 2-4 ठिकाणी फॉर्म भरलेत. आता बघू कुठे नंबर लागेल काय. आणि माहितीये आता या वर्षापासून म्हणजे 13वी पासून श्रावचं कॉलेज असेल सकाळचं, सकाळी 7 वाजता. जर समजा तिचं कॉलेज तिला भेटलं चर्चगेट साईडला, तर श्रावला सकाळी किती वाजता उठायला लागेल? 4:30 वाजता. आणि श्रावचं सकाळचं उठणं म्हणजे बाप रे बाप. तिला सगळं सांगायचं, फक्त सकाळी उठायला नाही सांगायचं. कारण ती सगळं करेल, सकाळी उठणारच नाही. पण शाळा होती जेव्हा शाळेत जात होती तेव्हा बरोबर उठत होती. तर आता पण उठेल म्हणा, तसं काही नाही. चालू आहे, बघू कुठल्या कॉलेजला नंबर लागलाय ते मी तुम्हाला सांगेलच, कुठल्या कॉलेजला काय नंबर लागतोय तो. तर चला मग आता बनवायला घेते. मी दाखवते तुम्हाला मी तिच्यासाठी काय बनवणार आहे. चला बनवायला घेऊ. सो गाईज, मी बनवणार आहे आज शेंगदाण्याचे लाडू. तर इथे मी शेंगदाणे घेतलेत आणि तुम्हाला दाखवते मी ना डीमार्टमधून हा गुळाचा डब्बा आणला होता. आणि याचा गूळ बघा कसा पातळ पातळ निघालाय. हो बघा, एकदम असं पातळ झालाय तो. का माहिती का, यापूर्वी तर कधी असा निघाला नाही. यावेळी का माहिती एवढा पातळ असं निघालं. एकदम नरम गूळ आहे. मला वाटलं एकदम कडक असेल, पण हा एकदमच नरम निघालाय. बघू आता याचे कसे लाडू होत आहेत. पूर्ण नाही टाकत, अर्धाच टाकते मी. चला मी आता शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे. तिचं कसं झालंय ना, आता जेवण जात नाही ना तिला, चपाती भाजी नको वाटते. म्हटलं चला हे तरी बनवून बघते. जर हे लाडू खाल्ले तर मग मी तिला परत याचे पण लाडू बनवेल, ड्रायफ्रूट्सचे. मस्त आता याला मी खरपूस छान असं भाजून घेते. झाले मस्त भाजून शेंगदाणे असे, हे बघा खरपूस झालेत भाजून. आता याला मी गॅस करते इकडे बंद. आणि आता आपण याला मस्त याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला बारीक वाटायचे.
तर या ठिकाणी बघा मी मस्त शेंगदाणे छान भाजून सोलून घेतले. त्यानंतर मिक्सरला मस्त बारीक वाटून घेतले. जास्त बारीक नाही, थोडेसे असे एकदम पूर्ण बारीक पण नाही केले, थोडेसे जाडच ठेवले. आणि त्याच्यानंतर मी शेंगदाण्यामध्ये गूळ टाकला, पण तो गूळ जो आहे ना तो मला तितकासा काही पटत नाही आहे, कारण तो एकदम लिक्विड टाईप गूळ आहे. यापूर्वी डीमार्टमध्ये असा कधीच मला गूळ भेटला नाही. यावेळी काय माहिती काय झालं, त्यामुळे मी शेंगदाणे काही जास्त घेतले नाही. अर्धा गूळ मी तसाच ठेवून दिला आहे आणि अर्धाच गूळ घेतला आणि म्हटलं पहिले थोडंसं बघूया टेस्ट कशी लागते. त्याच्यानंतर मग जेव्हा मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवेल त्याच्यामध्ये मग ते मी यूज करेल. तर हे आता इथे मी याच्यामध्ये थोडीशी मीठ पण घातलं आणि थोडी वेलची पण घातली आहे, त्यामुळे चव भारी लागते. तर आता हे मी छान इथे मस्तपैकी मिक्स करून घेते. ते गूळ एवढा लिक्विडी आहे ना, तो हाताला पूर्ण गूळ चिपकतो. दिमाग खराब झाला असं तो गूळ बघून सगळ्यात पहिले. आणि इकडे श्रावची बाजूला मस्ती चालू होती आणि तिचा तो पिक्चर बघणं पण चालूच होता. म्हणून मला ॲक्च्युली व्हॉईस ओव्हर टाकावा लागतो, कारण ती पिक्चर बघत होती आणि माझं इथे मध्ये मध्ये शूट पण चालू होतं. हे बघा माझं जो आहे गूळ जो आहे तो ऑलमोस्ट जे शेंगदाणे वाटून घेतलं होतं त्यात मिक्स करून झालेलं आहे. आणि चला आता मस्त लाडू बनवूया. रिलेशनशिप मध्ये होतात. कोणी ब्रेकअप केलं? मॉमने की तू? तुला श्रावणीसारखं स्पष्ट करायचं. I'm sure तिनेच तुला डम्प केलं असेल. गुड. अशी तुला स्वतःची चुकी. हे तुला वेगळं सांगायची मला गरज नाही. सत्याचं स्वप्न सो गाईज बघा आपले लाडू अरे यार श्राव गाईज मी का हसली ना हे तुम्हाला मी सांगते. सगळ्यात पहिले हे बघा लाडू आपले तयार झालेत. हे दाखवण्यासाठी मी घेतलं आणि हिने मध्येच नाकावर हात ठेवला आणि मी ते अगोदर तिला असं म्हटलं होतं, श्राव काय नाक दिसतंय का तुझं मोठं. आणि जसं व्हिडिओ चालू केला तिने डायरेक्ट नाकावर हात ठेवला, म्हणून मला हसायला आलं. तर असो झाले गमतीचा भाग. लाडू बघा कसे दिसतायत सांगा नक्की कमेंट करून. थोडेसेच बनवलेत कारण तो जो गूळ होता तो मला काही विशेष आवडला नाही. त्या गुळाचा तर मी दुसरा काहीतरी बनवेल, त्यामुळे मी लाडू हे थोडेसेच बनवलेत. आता चला मॅडमला बोलूया, जरासं टेस्ट करून सांग कसा झाला. अगं ए जरासं म्हणजे तसं नव्हे, तसंच हा असतं. छोटावाला आहे ना, नाही तसंच असतं जरासं. कारण तिने आत्ताच जेवली, ती आता खाल्ला की नाही. कसा आहे गोड शेंगदाणा परफेक्ट आहे. चला आ नाही आवडले खाल्लं ना. नाही तू असं केलं म्हणून बोलली. भाई साहब इधर कैमरा चालू है तुम्हारा हमारा. काय बोलते वाली. काय बोलतोय तू नक्की. आणि तानाया गाईज आमचा व्हॉट्सअपचा फॅमिली ग्रुप आहे, त्याच्यावर बाबूनी काहीतरी व्हॉइस नोट पाठवलाय, तेच ती ऐकत होती आता काय पाठवलंय. सो चला
मस्ती चालू होती. तिला लाडू आवडले ना ग? हा, छान झालेत ना? ठीक आहे, चला 1 मिनिट थांबा. ती प्लेट खाली ठेवायची होती. सो ओके गाईज, चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच करते फिनिश. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.